प्रत्येकच वेळी सुंदर दिसण्यासाठी पार्लरला जाण्याची किंवा महागड्या वस्तू वापरण्याची गरज नसते. आपण घरगुती पद्धतीने देखील सुंदर दिसू शकतो आणि आपला खर्च जो आहे तो देखील टाळू शकतो. पण ते कसं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. फक्त 7 दिवसांचं चॅलेंज घ्यायचं आहे. रोज सकाळी किंवा तुम्हाला जमेल तेव्हा हा फेस पॅक तुम्हाला तयार करून लावायचा आहे आणि अर्थातच 7 दिवसात तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे. हा रिझल्ट कसा वाटतो ते देखील मला तुम्ही सांगायचं आहे. त्यासाठी बघावं लागणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर चला पाहूयात हा फेस पॅक नक्की कोणता आहे, कसा बनवायचा. हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल. तर आज मी तुम्हाला फेस पॅक घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी, जो एकदम नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही. जवळपास बरेच जण हा फेस पॅक जाणत असतील किंवा बऱ्याच जणांना हा फेस पॅक माहिती देखील असेल, परंतु आपण त्याचा कंटाळा करतो आणि महागडे प्रोडक्ट किंवा महागडे सिरम लावण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु केमिकल असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जसा इफेक्ट चांगला होतो तसाच वाईटही होत असतो. त्यामुळे आपण कधी कधी म्हणजे बऱ्याचदा नैसर्गिक पद्धतीने घरगुती उपाय हे केलेच पाहिजे, ते जास्ती फायदेशीर ठरतात. मग हा आजचा जो फेस पॅक आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा. 7 दिवसांचं चॅलेंज घ्या. तर हा फेस पॅक बनवण्यासाठी काय काय लागणार आहे, तो कसा बनवायचा, किती वेळा लावायचा, कधी लावायचा, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे हा फेस पॅक लावण्यासाठी आधी आपल्याला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. एक माइल्ड फेस वॉश घ्यायचा आहे, त्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे, जेणेकरून आपल्या जे चेहऱ्यावरचं टॅनिंग आहे ते सगळं निघून जाईल, ऑइल जे आहे ते निघून जाईल आणि चेहरा पूर्ण फ्रेश होईल आणि पूर्ण क्लीन होईल. तर आता हा चेहरा क्लीन झाल्यानंतर त्याच्यावरती आपण एक पेस्ट करून लावणार आहोत. आता ही पेस्ट बनवायची कशी, तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे कस्तुरी हळद. कस्तुरी हळद ही इतकी फायदेशीर ठरते, जे अनावश्यक आपल्या चेहऱ्यावरती, स्किनवरती जे केस येत असतात ते येऊ देत नाही किंवा त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी राहतं. कस्तुरी हळद आपण रोजच्या म्हणजे रेग्युलर जर यूज केली तर कस्तुरी हळदीमुळे आपल्या चेहऱ्यावरती जे मुरूम असतील, जे पिंपल येत असतील तर ते देखील कमी होतात. आपला चेहरा ग्लोईंग होतो, एक चेहरा उजळतो आणि अर्थातच आपल्या चेहऱ्यावरती आपण जी रेग्युलर हळद यूज केल्यानंतर पिवळटपणा येतो, तो पिवळटपणा देखील येत नाही. असे खूप सारे फायदे आहेत कस्तुरी हळदीचे. त्याच्यामुळे याच्यामध्ये ह्या फेस पॅकमध्ये वापरताना आपण कस्तुरी हळदच वापरणार आहोत. तर कस्तुरी हळद घ्यायची आहे आपल्याला थोडीशी. नंतर लागणारे आपल्याला इथे ते म्हणजे 2 चमचे बेसन पीठ. बेसन पीठ घ्यायचं आहे आणि आता हे बेसन पीठ जर एखाद्याला सूट होत नसेल तर त्यांनी मसूर डाळीचं पीठ घेतलं तरीही देखील चालेल. मसूर डाळीचं पीठ आणि बेसन पीठ हे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत कोणीही वापरलं तरीही चालतं, काहीही त्याचा साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही पीठ घेऊ शकता. 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा मसूर डाळीचं पीठ देखील घेतलं तरी चालेल. तर तुम्ही असं 2 चमचे पीठ घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे 2 चमचे दही. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. लॅक्टिक ॲसिडमुळे अर्थातच आपल्या ज्या मृत पेशी असतात त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं आणि आपला चेहरा ग्लोईंग व्हायला मदत होते. आपल्या चेहऱ्याला एक प्रकारचा मऊपणा येतो. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे मध. मध 1 चमचा तुम्ही त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. दही आणि मधाचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे. तुम्ही फक्त दही आणि मध हे जरी मिक्स करून चेहऱ्याला लावलं ना तरी देखील तुमचा चेहरा खूप चमकदार होतो. तुमच्या चेहऱ्याची जी डेड स्किन आहे ती निघून जाते आणि चेहरा खूप चमकदार, तजेलदार, छान त्याला मॉइश्चर मिळतं मधामुळे. त्यामुळे 1 चमचा इथे आपण मध ॲड करायचं आहे आणि मध ॲड करून झाल्यानंतर हे छानसं असं फेटून घ्यायचं आहे. अशी एक पेस्ट तयार करायची आहे. दह्यामुळे काय होतं ना, की दह्यामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं त्याने आपल्या चेहऱ्यावरच्या मृतपेशी तर जातातच, पण आपलं जे वय दिसून येतं, जे चेहऱ्यावरती सुकुत्या पडलेल्या असतात किंवा चेहरा ड्राय दिसतो, असं जे वय वाढल्यासारखं वाटतं ना, तर ते प्रमाण कमी होतं, सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. त्यामुळे दही आणि मध हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही या दोन्हींचा वापर या पेस्टमध्ये करायचा आहे. आता हे छानसं फेटून घेतल्यानंतर ह्याची छानशी मऊ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट तुम्ही जवळजवळ 10 ते 15 मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवायची आहे.
चेहरा फार कोरडा पण होऊ द्यायचा नाहीये. ही पेस्ट लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटं इनफ आहेत. 10 ते 15 मिनिटानंतर थोडंसं ओलसर हात घेऊन सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही ते लावायचं, असं चोळत ते काढायचं आहे. तुम्ही कोमट पाणी देखील वापरू शकता चेहरा धुण्यासाठी किंवा थंड पाण्याने देखील चेहरा धुवू शकता. तर 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. तुम्हाला जर चुकून ड्राय स्किन एखाद्याची असेल, तर जास्त जर ड्राय स्किन वाटत असेल, चेहरा आपला ड्राय पडलाय असं जर वाटत असेल, तर तुम्ही हलकासं मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. आणि हा प्रयोग म्हणजे ही जी पेस्ट आहे ती कंटिन्यू तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा कंटिन्यू 7 दिवस वापरायची आहे. 7 दिवसात तुम्हीच पाहाल की रिझल्ट काय मिळतोय. किती सुंदर ग्लो आपल्या चेहऱ्यावरती आलेला आहे. सगळी जी डेड स्किन आहे ती निघून गेलेली आहे. तुमचे जे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स जे येत असतात ते देखील निघून जातील. त्यासाठी सुद्धा तुम्हाला या फेस पॅकने मदत होणार आहे. त्याच्यामुळे अर्थातच हा फेस पॅक खूप असा फायदेशीर आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि हा फेस पॅक तुम्ही ट्राय करून झाल्यानंतर तुम्हाला याचा काय फायदा झाला ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय, माहितीपूर्ण वाटला का, मला नक्की सांगा. आणि जर माहितीपूर्ण वाटला असेल, तुम्हाला ह्या फेस पॅकमुळे जर मदत होईल असं जर वाटत असेल, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच छान छान व्हिडिओ हेल्थविषयी, ब्युटी टिप्स किंवा हेअर टिप्स, हेअर केअर टिप्स आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो. वेट लॉस टिप्स घेऊन येत असतो. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.